करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीराम श्रीराम श्रीराम। अभयं सत्व संशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्। भगवद्गीता त्याच्या अंगाने ज्ञानेश्वरी 16वा अध्यायातला हा पहिला श्लोक झाला परवा, आणि आता आज आपण दुसरा श्लोक घ्यायचा आहे. या पहिल्या श्लोकावर आपण बघितलं अभय म्हणजे काय, सत्व संशुद्धी, ज्ञान योग, दान, दम, यज्ञ, स्वाध्याय, तप आणि आर्जव एवढे गुण काय आहेत आणि त्याची लक्षणं काय, याचं आपण विस्तृत विवरण ज्ञानेश्वरीच्या ओव्यांच्या अंगाने केलं. आता दुसरा जो श्लोक आहे, पहिला, दुसरा आणि तिसरा, या 3 श्लोकामध्ये 26 गुण सांगितलेले आहेत. ते 26 दैवी गुण आहेत. सगळ्या साधनेचं फळ काय, तर हे गुण आपल्या अंगात आलं पाहिजे. तुम्ही किती वेळ ध्यानाला बसता, किती नामस्मरण करता, याचा परिणाम आपल्या जीवनावर दिसला पाहिजे. नंतर ध्यान एकीकडे करतायत आणि कसं तरी वागतायत, नाम घेतायत आणि तोंडात विडेवाकडे शब्द आहेत, असं जर असेल तर चालणार नाही. मग जे काय आपण साधना करतो त्याचा परिणाम काय ते सांगणारे हे गुण आहेत. म्हणून आपण त्याचा बारकाईनं पुन्हा विचार करतोय. गीतेने थोडक्यात एक एक गुण नुसता सांगून दिला, पण म्हणजे काय हे कळण्यासाठी ज्ञानेश्वरीच्या अंगाने विचार केला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रत्येक गुणावरती बारकाईनं सांगितलंय. त्याचा दुसरा श्लोक जो आहे, अहिंसा, सत्यम, अक्रोधस्त्यागा, शांती, अपैशुनम, दया, भूलेषु भूतेषु अलोलुपत्वम, मार्दवम, रीड, अचापलम, हे दुसऱ्या श्लोकामध्ये गुण सांगितले. त्यातले काही गुण आपण आज बघूया. पहिला सांगितला अहिंसा. आता 13व्या अध्यायामध्ये अहिंसेवर ज्ञानेश्वर महाराजांनी इतक्या विस्तृत विवरण केलं आहे. अहिंसेची सर्वसामान्यांची कल्पना काय आहे आणि त्याच्यातून नेमकं आपलं मत काय आहे हे सांगण्यासाठी अनेक ओव्या त्यांनी लिहिलेल्या. आणि हितं मात्र या श्लोकावर विवरण करताना एकाच ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे. जगाच्या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे राहटणे ते अहिंसे रूप. अहिंसा म्हणजे आपल्याला काय वाटतं की कुणाला हिंसा न करणं, शारीरिक. आपण शारीरिक करायला जात नाही, पण मानसिक हिंसा मात्र सकाळी उठल्यापासून करत असतो. वेडवाकडं बोलतो, काहीतरी टोचून बोलतो, खुचून बोलतो, शेजारी असो, घरात असो, टोमणे ज्याला म्हणतात, किंवा वरवर म्हणायचं शहाणाच आहे, त्याचा अर्थ मूर्खच आहे असं म्हणायचं. असे जे काही शब्द आहेत, अशा शब्दाने आपण हिंसा करत असतो. प्रत्यक्ष असं म्हणतात, आणि प्रत्यक्ष हिंसा म्हणजे मारणाराचा हात धरता येतो पण बोलणाराचं तोंड धरता येत नाही. तर तो मारायला आला तर शारीरिक इजा होती म्हणून आपण त्याला अडवू शकतो, पण बोलणारा तो म्हणेल माझ्या घरात बसून मी बोलतोय, आणि मग आपल्या घरात बसून शेजाऱ्याला लागेल असं बोलत असतो आपण, त्याच्या कानावर जाईल असं बोलत असतो, नाव न घेता बोलत असतो. सगळ्याचा उद्देश होत असतो की त्याला लागावं. सासू सुनेला उद्देशून काही बोलत असते. आता हल्ली उलटे दिवस झाले, आता सून सासूला विचारून बोलत असते काय. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे
की दुसऱ्याला लागेलचं बोलणं किंवा त्याला त्रास होईल मनाला अशा तऱ्हेचं काही वागणं बोलणं अगदी काही नाही. ते नेहमी म्हणते तर नुसतं जायचं असलं जिन्यावरनं तरी देखील इतकं धाड 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 जायचं. त्या आजूबाजूच्या मंडळींना त्रास झाला पाहिजे. रात्री 12-1 वाजता यायचं आणि एवढी जोरात ती गाडी सुरू करायची की आजूबाजूची मंडळी जागी झाली पाहिजे. त्यावेळी विचार येत नाही की कुणी आजारी असेल, कुणी वृद्ध असेल, कुणाचा डोळा लागलेला असेल. आपल्या चालण्याने बोलण्याने वागण्याने दुसऱ्याला त्रास होत नाही ना. या परमार्थाच्या बेसिक ज्याला म्हणतो मूळ कल्पना संकल्पना अशा आहे की आपल्यापासून जरा देखील दुसऱ्याला त्रास होता कामा नये. पण ही अहिंसेची निगेटिव्ह बाजू झाली. म्हणजे आपल्यापासून त्रास होत नाही ना कोणाला, बस तेवढं झालं म्हणजे बरं. आपण कोणाला व्याप करत नाही ना, प्रामाणिकपणे वागतो ना, लाडी लबाडी करत नाही ना, चोख आहे ना सगळं आपलं, ही आपण बाजू सांगतो. पण ही नकाराची बाजू झाली. आता पॉझिटिव्ह ज्याला म्हणायचं ते काय, ते ह्या पूर्वीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले की नुसतं मी कोणाला त्रास देत नाही, इथं थांबायचं नाहीये. तर काया वाचा मने, शरीराने वाणीने आणि मनाने विश्व कल्याणार्थ वर्तणे यथार्थ अहिंसा. ती ही अहिंसेची व्याख्या केली. हे आपल्या काया वाचा मने करून जे आपल्याजवळ असेल त्याने शक्ती बुद्धी धन संपत्ती जागा जे जवळ असेल ते त्या सगळ्याचा उपयोग करून इतरांच्या म्हणजे विश्वाच्या कल्याणासाठी काही करत राहणं याला अहिंसा असं म्हटलेलं आहे. आता हे आपण करतो का ते बघायला पाहिजे. आधी पहिल्यांदा काय करू नये ते सांगितलंय ते पहिल्यांदा सोडायचं आणि हे करायला लागायचं किंवा हे करायला लागलो की इकडलं सुटत जात. म्हणून आपण प्रत्येक गोष्ट विश्व म्हणजे संबंध विश्व जाऊ दे ते आपली ताकद नाही. 0 कॅन्डल पॉवरच्या दिव्याने तेवढं तिथं का चमकावं, तेवढा तरी प्रकाश पडावा. 1000चा असेल तर तो 1000 प्रकाश देणार. तेव्हा आपण आपल्या शक्तिबुद्धीनुसार तेवढी का होईना आपल्या घरातली मंडळी, आपल्या शेजार पाजारची मंडळी, जिथं आपण काम करतो तिथली मंडळी, ते आपलं विश्व, त्या लोकांच्यासाठी आपण काय करू शकतो, दुसऱ्यासाठी आपण काय करू, त्याला सुख देऊ शकतो का, कुणी आजारी आहे कुणाला अडचण आहे त्याच्यासाठी आपण काही मदत करू शकतो का. आणि ते करताना सुद्धा त्यांच्यावर उपकार केले अशी भावना नाही आहे. ते करण्यामध्ये मला आनंद मिळतोय आणि म्हणून मी तर करतोय. जसं तुम्ही किती भोग भोगले त्याला महत्व नाही, तुम्ही दुसऱ्यासाठी काय केलं त्याचा जो आनंद असतो. जसं म्हणतात आपल्याकडे नेहमी आपल्या संस्कृतीत आहे, भोगातल्या आनंदापेक्षा त्यागातला आनंद हा जास्त मोलाचा असतो. तसं इथं अहिंसा म्हणजे दुसऱ्याला त्रास तर देणारच नाहीये, परंतु विश्व कल्याणासाठी म्हणजे आपलं जे काही छोटं विश्व असेल त्याच्यासाठी काही ना काया वाचा मने वर्तणे. वर्तन म्हणजे सर्व अंगाने बोलणं चालणं करणं प्रत्येक कृतीतून. नाही तर वरवर गोड बोलतात आणि करताना मात्र वेडावाकडं करतात, चालणार नाही. म्हणून एक एक गुण आपण जर घेतला आणि त्याचा विचार करायला लागला की लक्षात येतं की आपण किती लांब आहोत ह्याच्यापासून आणि आपल्याला हे मिळवायला पाहिजे. म्हणून एकाच ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी अहिंसेवर बोललेले. आता पुढचा जो गुण सांगितलाय सत्यम, त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी बऱ्याच ओव्या लिहिलेल्या आहेत. समजून घ्यायला देखील अवघड आहेत, पण त्यातल्या त्यात मी सोप्या करून सांगायचा प्रयत्न करते. सत्यम ज्ञानेश्वर महाराजांची पद्धत काय आहे, जैसा म्हणून आधी बऱ्याच उदाहरणं ते देतात आणि मग शेवटी तैसा, हे जसं असं 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 सांगितलं त्याप्रमाणे आणि मग एका ओळीमध्ये काय करावं ते सांगतात. तसं इथं आपण पहिल्यांदा तैसा काय म्हटलंय ते बघूया आणि मग जैसा काय म्हटलंय त्याचा विचार करूया. सत्य म्हणजे काय असं म्हणतात ते काय सांगतात, तैसे ऐकता जे होय सुखावं, ऐकताना देखील सुखकारक वाटलं पाहिजे आणि साच निस्संदेह परिणामी.
म्हणजे ऐकतानाही शब्द गोड वाटावे आणि जे ऐकल्यानंतर त्याचा परिणाम आपला संदेह दूर होण्यामध्ये झालं पाहिजे. आपल्याला संदेहच असतो सगळ्या बाबतीमध्ये, आणि ज्ञानी पुरुषाला कसलाच संदेह नसतो, तो निसंदेह असतो. तो अशा एका ठिकाणी पोचलेला असतो की कशाबद्दल काय शंका घेण्याचंच नसतं. त्याला वाटतंय असंच चालायचं आहे. कुठल्याही बद्दलचा स्वामीजींना बोलताना सुद्धा म्हणायचं समज गैरसमज, ते म्हणतात माझा कुणाबद्दलही गैरसमज नाही. त्याचं कारण तो तसाच वागणार, हा असाच बोलणार, त्याची ती प्रकृती तशीच आहे. ती लक्षात घेऊनच आपण त्याच्याशी वर्तन ठेवायचं आहे, आणि तो असा का वागला असं वाटायचं कारण नाही. तसं इथं ते म्हणतात जे ऐकताना सुखावह होईल आणि परिणाम त्याचा शंकेचं निरसन होण्यामध्ये होईल, आणि द्वेषादी विकार चित्तामध्ये उत्पन्न होणार नाही. सत्य ते किरीटी, त्याला सत्य असं म्हटलं आहे. जे ऐकल्यानंतर संदेह तर दूर झाला पाहिजे, आणि कुणाबद्दलही द्वेषादी विकार, मत्सर, द्वेष, क्रोध काही निर्माण होता कामा नये. एक वाक्य जरी बोललं तरी ऐकणाऱ्याला शांत वाटलं पाहिजे, संतोष वाटला पाहिजे, तो तृप्त होऊन गेला पाहिजे की बरोबर आहे असं कर. आता नंतर तो करेल की नाही हे पुन्हा त्याच्या प्रकृतीवर अवलंबून आहे, पण निदान त्यावेळेस तरी त्याला वाटलं पाहिजे की असं आपण करायला पाहिजे. आता ते कळलं तरी वळणं ही जी गोष्ट आहे, म्हणजे जसं म्हणतो आपण पहिल्यांदा समजायला पाहिजे, मग उमजायला पाहिजे, आणि मग आचरणात यायला पाहिजे. आणि म्हणून या साधनेला जे 5, 25, 40 वर्ष लागतात, अनेक जन्मजन्म साधना करावी लागते. त्याचं कारण आधी समजतच नाही, या विषयाची गोडीच नसते. पहिल्यांदा समजलं तरी समजावणारी व्यक्ती मिळावी लागते. शास्त्राच्या आधाराने स्वतः तसं जीवन जगणारी सद्गुरु कृपांकित अशी जर व्यक्ती असेल तर ती अनुभवातून जे सांगते, त्यामुळे मग थोडंफार आपली तयारी असेल तर त्याचं ग्रहण होतं. हे थोडंसं समजलं, आता आतून उमजलं पाहिजे, त्याला वेळ लागतो, त्याला काही काळ जायला लागतो. त्याच्यासाठी पुन्हा ध्याननामादी साधन आहे. कारण आंतरजोवर आपलं सुज्जन आहे, तर चांगलं जरी सांगितलं तरी ते पचत नाही. जशी जशी साधना होईल तसं तसं लक्षात यायला लागतं, हां असं आपल्याला त्यांनी सांगितलं होतं. स्वामीजींना देखील म्हणायचं मी त्यावेळेला जे सांगितलं होतं ना ते आता माझ्या लक्षात येत आहे. का आता लक्षात येत आहे? आता जशी जशी चित्तशुद्धी व्हायला लागली, इतर विकार जसे जसे आपल्या चित्तातून कमी कमी व्हायला लागले, तसं तसं आता तुम्ही जे काही म्हणत होता ते आत्ता कळायला लागले. तसं ज्ञानेश्वरी जरी आपण ऐकली, समजावून घेतली, तरी देखील त्याचा उमज पडायला पुन्हा काही काळ जातो, आणि उमजलेलं पुन्हा उतरायला आणखी वेळ जातो. कारण देहाच्या काही सवयी आहेत, मनाच्या काही सवयी आहेत, त्या सवयी घालवायला आणखीन काळ लागतो. म्हणून शक्यतो 10, 12, 15, 18 या वयापासूनच, आणि त्याचे संस्कार लहान वयात व्हायला पाहिजे. पण निदान लहान वयात ते संस्कार झाले असले तर पुन्हा पुढच्या वयात त्या संस्कारांचा पुन्हा प्रत्यय यायला लागतो की हे मला आईवडिलांनी शिकवलं होतं, हे मला सांगितलं होतं, आपण त्यावेळेला तसं केलं नाही, पण आता ते करायला पाहिजे. अशी कुठेतरी त्याबद्दलची जाणीव निर्माण होते, आणि मग आपण त्या तऱ्हेने वागायला लागतो, बोलायला लागतो. तरी देखील ते वळणात पडायला पुष्कळ काळ लागतो. म्हणून हा लांबचा प्रवास आहे असं म्हटलंय. तर आता सत्याचं ते लक्षात आलं, तर ते असताना आता काय करायला पाहिजे ते सांगतात. ते बघा, हे सांगताना ते काय सांगतात की सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियम. त्याच्यात त्याने काय सांगितलंय की सत्य तर असावं, आणि प्रियही जर असेल फारच चांगलं, की सत्य आहे आणि प्रियही होत आहे मग फार चांगलं. पण बहुधा सत्य कटू सत्य असलं ते प्रिय वाटत नाही. अमकं अमकं काही खाऊ नका, बरं नाही असं म्हटलं तर ते बरं वाटत नाही फारसं. असं वाटतं त्याला काय होतं खाल्लं म्हणून. मग जेव्हा आतून ते वाटायला लागतं की हे बरं नाही,
की साधना जशी जशी होईल तसं तसं ते लक्षात येतं की बरं नाही. म्हणून सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात हे चांगलं आहे. मग नाही जमत आहे पण म्हणतात सत्यम ब्रूयात न ब्रूयात, म्हणजे सत्य असावं पण अप्रिय नसावं. कारण फारच अप्रिय जर असेल तर ती व्यक्ती पुन्हा येतच नाही. मग हो हे काय सांगतात ते आपल्याला काय जमण्याजोगं नाही, जाऊ दे नको आपल्याला, ते सोडतात. पण बाहेर पुष्कळ वेळा असं दिसतं की प्रियम ब्रूयात, विशेषतः राजकारणामध्ये समाजकारणामध्ये, त्याला वरवर गोड लागेल असं बोलायचं, आत वेगळंच असतं पोटामध्ये. हे तर फारच वाईट. असत्य आहे पण त्याला वरवर बरं वाटतं म्हणून बोलायचं. आणि म्हणून हा जो गुण आहे, मला तर असं वाटतं सगळ्या गुणापेक्षा हा गुण अत्यंत अवघड आहे. ज्याला स्वतःही व्हायचं आहे, लोकसंग्रह करायचा आहे, लोकांच्याकडून साधना करून घ्यायची आहे, अशा वेळेला सत्य तर सांगायचं आहे, त्यांना ते रुचेल अशा पद्धतीनं सांगायचं आहे. तो पुन्हा येत राहिला तो उपयोगी आहे. येत आलाच जर नाही तर त्याला शिकवणार काय? स्वामी नेहमी म्हणायचे काही वेळेला की स्वामी तुम्ही स्पष्ट सांगत का नाही? म्हणले मी स्पष्ट सांगितलं तर तो उद्या येणारच नाही पुन्हा. त्यापेक्षा तो यायला लागू दे, मग हळूहळू. औषध सुद्धा जे असतं कडू असतं, त्याला शुगर कोटेड पिल करावी लागते. या मुलाला जसं औषध घ्या, हे वर तुला चॉकलेटची गोळी ठेवली आहे किंवा लिंबलेटची गोळी ठेवली, हे घेतलंस की तुला ते देणार आहे. मग त्या गोळीच्या आशेनं तो ते औषध घेत. तसं काही ना काही करून त्याला ते गळी उतरवावं लागतं. नंतर परिणाम चांगला असतो, परंतु घेताना देखील ते गोड लागलं पाहिजे. ही भूमिका लक्षात ठेवून आता ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या आपण बघूया. तीक्ष्णपणे टाकी भेदवणी जळासी तरी मृदू जैशी पद्मकळी. आता काय अलंकारिक भाषा असल्यामुळे नुसतं वाचल्यावर काही कळणार नाही, समजून घेतलं पाहिजे. पद्मकळी कमळाची कळी असते, ती कशी असं जर विचार, अत्यंत मृदू खरं म्हणजे, पण तिच्यामध्ये तीक्ष्ण असा एक गुण आहे की त्यामुळे ती पाण्याला भेदून वर येते. मग आता ती तीक्ष्ण आहे का मृदू आहे? दोन्ही विरोधी गुण एकाच ठिकाणी असतात. तसे या सत्यमध्ये सत्यही पाहिजे आणि प्रियही पाहिजे. म्हणून इथे दोन गुण सांगितले की तीक्ष्णपणाने त्या जळाचा भेद करून कमळाची कळी जशी येते वर, पण आहे मात्र मृदू. आणखीन एक उदाहरण. ना तरी चंद्राचे रश्मी जरी झाले तरी जैसे भले शीतलते. आता रश्मी म्हणजे किरण. आता प्रकाश देणारा किरण असतो तो उष्णच असायचा का नाही? खरं म्हणजे सूर्याचा किरण बघा उष्ण, पण चंद्राचे किरण कसे असतात? प्रकाश तर देतात किरणाने, पण ते किरण कसे आहेत? शीतल आहेत. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत त्या ठिकाणी. प्रकाशही मिळतो आहे आणि शीतलताही मिळते आहे. हे दोन्ही गुण एकत्र आलेले. आणखीन एक उदाहरण. कडू नव्हे जिवे गोड तरी चांग दाविताची रोग फेडू शके. अशी कोठे आईसी वनस्पती साची तरी घेऊ कैची उपमेसे. तर वनस्पती म्हणजे इथं औषध. जिभेला गोड लागू नये, कडू लागू नये, गोड असावं आणि रोग फेडावा. अशी वनस्पती आणणार कुठनं? बहुतेक औषध हे कडूच असणार आहे. त्यामुळे गोड. अर्जुनाने एका ठिकाणी म्हटलं, तो उपदेश असा कर की जो सोपाही असावा, गोडही असावा, आचरालाही सुलभ असावं, असा काहीतरी तुम्हाला सांग. आपल्याला तसाच परमार्थ हवा असतो की कल्याणही साधायला हवाय, पण हसता खेळता लोळता लोळता साधना व्हावी. कष्ट तर काही पडू नयेत. ध्यानाला बसले तरी माग तक्के खाली गाद्या. सगळं काय अगदी रुबाबदार करून काय करतात तर ध्यान करतात. नाम घेतात ते सुद्धा असंच बसल्या बसल्या करता करता काहीतरी देहदंड मिळाल्याशिवाय देहबुद्धी जात नाही. करायला लागतं. मुलगाही जर उद्या म्हणला अभ्यास विभ्यास न करता माझा नंबर आला तर बघ एक बाबा असं म्हटलं तर आपण काय सांगू? असं कसं शक्य आहे? अभ्यास करायला पाहिजे, तुला उठायला पाहिजे.
काहीतरी आधी कष्ट घेतल्याशिवाय परिणाम चांगला दिसणार नाहीये. तसं इथं ते म्हणतात, अशी वनस्पती कुठली आणायची बरं, की जिभेला तर गोड लागावी, कडू लागू नये आणि रोग दूर व्हावा. असं कसं शक्य आहे? बुबुळा ते जळ घासून या जाया परी खुपे काय लोचनांसी हिरवी ते जैसे पाषाणा लावून टाकी ते भेदवून तीक्ष्णपणे. आता पाणी आहे. आता पाणी मृदू का कठोर विचार करावा आपण. मृदू म्हणावं तर पाण्याचा जो धोप पडत असतो धबधबावरनं, आणि खालचा दगड देखील, जोरात जर पाणी आलं तर दगड देखील भेद होतो. आणि तेच पाणी अत्यंत नाजूक अशा बोबुळावर असतं का नाही? त्या पाण्याला काय म्हणणार तुम्ही? तीक्ष्ण आहे म्हणणार, कडक आहे म्हणणार, का मृदू आहे म्हणणार? म्हणजे ज्या वेळेला गरज जी आहे म्हणून मऊ मेणा उनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदवायचे. जिथे ज्या ठिकाणी मऊपणा हवा त्या ठिकाणी अत्यंत अंतःकरणाने मऊ हवं. पण कुठं जर असं दिसलं लोभाचं मोहाचं आमिष काही समोर, तर तीक्ष्णपणाने आम्ही त्या बाजूला काढतो. जे कुठं कडक पाहिजे, आपल्या बाबतीत आपण कडक पाहिजे साधकाने, दुसऱ्याशी वागताना मऊ पाहिजे. साधनेच्या बाबतीत कडकपणाच पाहिजे. ही ध्यानाची वेळ म्हणजे उठायलाच पाहिजे. थंडी आहे वा जाऊ द्या झाला, गुरफटून झोपले असं नाही. ज्या वेळेला जी गोष्ट ठरली त्यावेळेला उठून ती गोष्ट झालीच पाहिजे. आपण दुसऱ्यावर बघतो, तो उठलं की नाही, त्यांनी केलं की नाही त्याप्रमाणे. तसं आपण दुसऱ्याकडे जसं बघतो तसं स्वतःकडे बघावं साधकाने. सामान्य माणसासंबंधी आपण बोलत नाही आहोत, साधकाने. हे का होत नाही? व्हायलाच पाहिजे. मला एक प्रसंग आठवतो, सहज ओघाने आला म्हणून सांगते. गोंदवल्याला आम्ही गेलो होतो. कडक थंडी पडली होती आणि सगळेजण जेमतेम ते पांघरून हे ते करून उठले. ते नाले स्वामींच्या तिथे सकाळी आंघोळीची वेळ. ध्यानाला बसलो सगळे आम्ही. ध्यान वगैरे झालं आणि सगळेजण अगदी कुडकुडत होतं. स्वामी म्हणले, काय थंडी आहे? तर म्हणले, बस स्वामी खूपच थंडी पडली आहे. बरं म्हणले. आणि सगळे थंडीनं कुडकुडत असताना स्वामी स्नानाला गेले आणि गार पाण्याने आंघोळ करून आले. आणि म्हणत अहो ते झेपणार नाही तुम्हाला वगैरे. काय नाही म्हणले, एवढं काय कौतुक करतात त्या थंडीचं. मला आठवतोय अजून तो प्रसंग गोंदवल्याचा. पहाटेच्या वेळेला देहाला जेव्हा जास्त, विशेषतः तरुण वयात हे करावं, अघोरी काही करू नये, पण तो बारीक सारीक गोष्टींना आपण त्या देहाचे चोचले जे पुरवतो म्हणतो, तसे चोचले जर पुरवत, म्हणजे देहाला तर सांभाळायचं पण चोचले तर पुरवायचे नाहीत. त्या देहाला म्हणजे बरं नाही असं म्हटलं, आता काय लोळायचं म्हटलं तर लोळू शकतो आपण, पण असं नाही. त्यालाही पुन्हा काठी घालून उभं करून काही काम हे करून घ्यायचं. त्याच्यात होत नाही कसं, तेवढं व्हायला पाहिजे. अगदीच नाईलाज झाला तर गोष्ट वेगळा आहे. पण जोपर्यंत स्वामीजी देखील शेवटच्या क्षणापर्यंत बोलत होते, प्रवचन करत होते, तसंच त्यांना धरून नेत होतो. पण तिथं बसायचं, तेवढं प्रवचन करायचं. एक दिवस मिळाला ना आपल्याला, तेवढं काम करायचं. तर लेखनाचं काम दिलं तर तेवढं उठून का विना तेवढं काम करायचं. कोणी व्यक्ती आली त्याला काही सांगायचं, बोलता येत आहे ना, अजूनही वाणी दिली आहे ना, हात काम करतोय ना, त्याच्यासाठी झिजवलं पाहिजे. ती दृष्टी पाहिजे त्याच्यात. म्हणजे परमार्थ म्हणजे काय समजून घ्या. नुसतं काहीतरी बोलणं आपलं म्हणजे परमार्थ नाही. प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनात उतरली पाहिजे तर त्याचा उपयोग आहे. तसं ते म्हणतात, ते पाणी जसं आहे, बुबुळाला बघितलं तर अगदी खुपणार नाही पाणी, पण प्रत्यक्षात बघितलं तर पाषाणाला देखील त्याचा भेद करेल एवढी ताकद त्याच्यात आहे. तैसे संदेहाते तोडावया जाण खडगळापरी तीक्ष्ण असे जा. हे बोलणं कसं पाहिजे? संदेह, संशय जर कोणाला आला तर ते तोडण्यासाठी शस्त्र जसं काम करतं तसं तीक्ष्ण पाहिजे. संदेह राहताच कामा नये. संतांच्याकडे गेलो एखादी शंका विचारली तर ताबडतोब त्याचं निरसन. थांब जरा बघून सांगतो,
उद्याला काय ते विचार करून सांगतो असं नसतं. त्याचं कारण त्यांनी ते अनुभवलेलं असतं आणि ते अशा ठिकाणी पोचलेले असतात की प्रत्येकाचं उत्तर हे असं आहे असं आहे. ते डिस्क्रिप्शन स्वतःच्या बाबतीत सुद्धा निर्णय घ्यायचा असला हे असं हे करायचं हे करायचं नाही. तर बघतो निरक्षीर विवेक म्हटलंय तसं सारासार विचार. त्याचं कारण ते तसं करत आलेले असतात, जन्मजन्म वर्ष वर्ष करत आलेले असतात. त्यामुळे जी गोष्ट काम्य आणि निषिद्ध आहे करायची नाहीच आहे. विचार करायचंच कारण नाही. घेऊ का नको नाहीच, घ्यायचंच नाही आपल्याला. कधी जी गोष्ट आपली नाही तिला आपण स्पर्श करायचंच नाही. स्वामीने कोणीतरी विचारलं असतात नोट पडली असली तर ते म्हणजे लक्ष जातच कसं तुमचं? तुमची नाही ती, तुमचा संबंध काय त्याच्याशी? इतके पक्के आपण झालो का? विचार करावा स्वतःला. नाही पडलीच होती अनायास आहे, तुमचा संबंधच काय? तुमची नव्हे ना ती. तुम्ही घेण्याचं कारण काय? जो तुमचा पगार असेल तो ठरल्यानंतर एक नवा पैसा जर तुम्ही घेतला, पाप आहे. तुमचा पगार किती असू दे, 5,000 25,000 50,000 त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. तो तुमचा घेऊ शकता, त्याचा तुम्ही योग्य विनियोग तो सुद्धा म्हणजे प्रामाणिकपणाने मिळवलेला पाहिजे. तर त्याच्यावर कुठल्याही गोष्टीला दुसऱ्याच्या आपलं दुसऱ्याला द्यायचं आहे तिथं दुसऱ्याच्या याला आपण स्पर्श कसा करणार? नाही करायचं. अशी ही पहिल्यांदा मुळात पाया असल्याशिवाय पुढे साधनेची इमारत उभारताच येत नाही. म्हणून ज्याला नैतिक अधिष्ठान आहे, आचार विचारांचं सगळं, अशी व्यक्ती असेल तरच ती साधना मार्गावर चालू शकते, नाही तर चालू शकत नाही. जे खडगा परी तीक्ष्ण परी ऐकू जाता रसाळता. पण शब्द कसे आहेत? रसाळ आहेत, मधुर आहेत. गोड शब्द कानावर पडले पण संदेह आला ताबडतोब एका क्षणात. ते असं नाही, असं आहे, लगेच ताबडतोब त्याचा निकाल. आणि ऐकत असताना सहज कौतुकाने देखील अंकुरती मुखे कानासीच. कानाला देखील कसं वाटतं? बोलत राहावं त्यांनी बोलत राहावं असं वाटतं. आणि हे बोलत राहतो म्हणजे आपले शब्द नसतात, संतांचे विचार जेव्हा आपण बोलत राहतो तेव्हा सत्वगुणी माणसाला ते ऐकावेसे वाटतात. सत्वगुणी माणसाला, रजोगुणी माणसाला वाटतं काय तरी सांगत बसतात, करायचं काय आपल्याला? चला आपण त्यापेक्षा सिनेमाला जाऊया. त्यांना म्हणायचं जा, गेलेलेच बरे, तांदूळातले खडे काढून टाकलेलेच बरे. आता ते सगळ्या ह्याच्यात कचकन आपल्या दाताखाली येतात आणि मग सगळा भात खराब करून टाकतात. तसं सहज एक गंमत म्हणून सांगते. मग एकदा मी हॉस्पिटलमध्ये गेले होते, डॉक्टरांशी काहीतरी बोलत होते, त्याच्यात सहजच हा विषय आला होता. मग नंतर त्यांना मी म्हटलं की नाही, मला उठलं पाहिजे, तुमच्या मागं काम आहेत पुष्कळ, त्यात तुमचा वेळ मी घेऊ इच्छित नाही. तेव्हा ते म्हणले नाही नाही बोला, ऐकावं असं वाटतंय. याचा अर्थ असा, ऐकावं असं वाटतं याचा अर्थ ते सात्विक होते. आणि जे काही बोलणं होत होतं ते संतांचे विचार सहज बोलले जात होते, त्यामुळे त्यांना ते ऐकावेसे वाटत होते. त्यांच्या मागं गर्दी होती पेशंटची. मग मीच म्हटलं की नको आता मी उठते, मागं पेशंट थांबले. नाही सांगा, बोला जरा. मग अशा ठिकाणी लक्षात येते की कुणाला हे शब्द रुचतात, योग्य त्या व्यक्तीलाच रुचतील. म्हणून असे रसाळ शब्द पाहिजे, ज्याच्यातून बोध होतोय असा शब्द पाहिजे आणि त्याच्यातून त्याला जीवनाची दिशा समजली पाहिजे. त्याच्या कल्याणाचे असावेत, गोड असावेत, ऐकायला चांगले असावेत, पण सत्यही असावेत. पण सत्य किती सांगायचं ते बघितलं पाहिजे. जसं डॉक्टरने पेशंटला जर म्हटलं अगदी सिरियस आहे, तरी जरी त्यांनी म्हटलं काय नाही जगणार नाही तुम्ही आता, सत्य ते आपलं तुम्हाला मी सांगतो की तुम्ही आता जाणार आहात, त्याला सत्य म्हणत नाही. त्याला म्हणायचं बघू ना आपण, खाली आहेत पुष्कळ औषध निघालेले, हे निघाले, असं काही निराश व्हायचं कारण नाहीये. तर नवीन एक औषध आलेलं आहे, आपण करूया, बघूया ना, प्रयोग करू. मग तो जर साधक असेल तर तोच म्हणतो की आता खरं सांगू का, मला काहीही करू नका, मला आपलं सुखाने पडू द्या, सुखाने जाऊ द्या.
तर तुम्ही कष्ट घेऊ नका. आणि मलाही आता राहायचं कारण नाही, कारण माझं जे जाण्याची वेळ आहे ती त्यांच्यावर अवलंबून आहे. त्यांना न्यायचं असेल तेव्हा ते नेतील. त्या तुम्ही कशाला आता तुमचे वेळ, इतरांचे कष्ट आणि खर्च करता बरं? जाऊ दे. तर तो साधक असेल तर. पण नाही तर करा, अजून काहीतरी करा, अजून काहीतरी करा. मला जगायचंय. करायचं काय? जगून इतरांना व्याप, आपल्याला व्याप. पण आशा सुटत नाही. अजून जगाय, अजून जगाय. सत्य ह्याचा अर्थ फार खोलात आहे. बघूया आपण पुन्हा. ब्रह्मासी जातसे भेदोन ऐसे खरेपण थोर ज्याचे. खरेपण कसं आहे? ब्रह्माला देखील भेदून जाणार आहे. त्या बाबतीमध्ये ह्याच्या पुढे कसं बोलू, त्याच्या पुढे कसं बोलू असं नाही. सत्यच बोलायचं आहे, पण युक्तीनं बोलायचं आहे. त्याला चातुर्य म्हणतात. ते स्वामी माधवनाथांच्या जवळ विलक्षण होत. ज्यांना ते मिळाले त्यांचं भाग्य मी म्हणते. पण आता एक एक त्यांचे प्रसंग वाचते तेव्हा सुद्धा मला आठवतं की त्यांच्यातल्या सहवासातली काही मंडळी येतात, आमचं बोलणं होतं तेव्हा कसे स्वामी होते. एकेकाला हाताळताना कशा पद्धतीनं त्यांनी हाताळलं. एक चातुर्य लागतं त्याच्यामध्ये. कारण नाना प्रकारच्या प्रकृती असतात. त्या प्रकृतीला हाताळलं पाहिजे, त्याला याची गोडी लावली पाहिजे, साधनेत तो पुढे गेला पाहिजे, त्याचा मार्गही त्याला मिळाला पाहिजे. पण तो येत राहिला तर मार्ग मिळणार. म्हणून त्याच्या असलेल्या गुणांचं कौतुक करीत, दोषांच्या वर अप्रत्यक्षपणे हळूच बोट दाखवत, प्रत्यक्ष म्हणायचं नाही तू असा आहेस म्हणून, त्यांनी समजून घ्यावं. अशा तऱ्हेनं आपले अवगुण काढण्याचा प्रयत्न करीत जायचं असतं. आणखी काय म्हणतं, काय सांगू फार प्रियत्वे जे थोर. जे प्रिय वाटणार आहे, वंचिना साचार कोणाते. पण त्याचबरोबर प्रिय वाटतंय म्हणून कुणाची वंचना, कुणाची फसवणूक, लबाडी असं करायचं नाही. असोनी यथार्थ खरं तर आहे, पण खुपेनाचे कोणा. जरा देखील कोणाला खुपत नाहीये, त्याला सत्य असं म्हटलंय. पण दुसरं एक उदाहरण सांगितलंय, कशी वाणी नसावी हे सांगण्यासाठी त्यांनी म्हटलंय. पारध्याचं गीत आहे, गाणं संगीत आहे, गोड वाटतंय, पण सावजाचा घात करतो. त्या संगीताला बोलून तो आला की सावज सापडलं. तसा असं बोलणं नसावं, घात करणारं बोलणं नसावं, कल्याणाचं बोलणं पाहिजे. अहो ते गोडगोड बोलले मला असं, पण तुम्ही ओळखलं नाही त्यांना, त्याने अडकवलं तुम्हाला. त्याच्यावर विश्वास ठेवून सही केलीत ना, वाचलं नाहीत ना वरचं काही, अडकवलं. अहो पण तो नेहमी आमच्यावर होते, सगळं बरोबर आहे, अडकलं. जसा जळी जाळी अग्नी उघड सांगून जळो साचपण तयाच. आता हे पुन्हा अग्नीने उघड उघड सांगितलं, सत्य सांगितलेलं आहे, पण काय उपयोग? मी जाळणार आहे. त्यामुळे ते खरं जरी असलं तरी देखील लागणारं नसावं, आपल्याला जाळून टाकणारं नसावं. वाटे अति गोड ऐकावया. जर गोड वाटलं तरी जिव्हारी झोमणार. शहाणाच आहेस. शहाणा म्हणाले मला ते. अरे पण त्याचं टोनिंग बघितलं का? शहाणाच आहेस म्हणजे मूर्ख आहेस. शहाणा हा शब्द महत्वाचा नाही. आमच्या सुनबाईंना बघायलाच नको. अरे म्हणजे काय बघायलाच नको म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? चांगलं का वाईट? म्हणून मला वाटतं सगळ्यात हा जो गुण आहे फार अवघड आहे प्रत्यक्षात आणायला. मग कसं असावं त्याला उदाहरण फार सांगितलंय. टाळ्या आहित मातावरी वरी जैसा बाळावरी दावी राग परी पुष्पापरी कोमल राहून लालन पालन करी त्याचे. आई जशी असते ना, काय करते? वरवर रागवते. कशासाठी? त्या बाळाचं अहित होऊ नये म्हणून, त्याचं हित लक्षात घेऊन अभ्यास कर सांगते का नाही, रागवते. पण ते रागावणं कसं असतं? वरवर राग असला तरी आतमध्ये त्याच्याविषयी प्रेम आहे, अंतःकरण फुलासारखं कोमल आहे आणि
त्या रागातून देखील त्याचं लालन पालन नीट व्हावं अशी इच्छा असते. मारल्यासारखं दाखवते, आविर्भाव जोरात आणते, पण शत्रूला जसं मारायला सांगितलं तसं मारत नाही की ते. आवाज मोठा, हात हळूच असतो किंवा हातही नसतो, नुसतं रागावल्यासारखं करायचं. मला आठवतं आमच्या लहानपणी आमची आई नुसतं म्हणायची, ऐकत नाही का आता ह्यांना आल्यावर मी सांगे ना, नुसतं तेवढंच म्हणायचे, पण आम्ही गप्प लगेच. किंवा आमच्या वडिलांनी नुसतं म्हटलं काय ग काय झालं, काय नाही काय नाही, लगेच आमची हावर उंडी उडायची. त्यांनी काही हात कधी उगारलेला मला कधी संबंध बाळपणात आठवत नाही, पण नुसतं त्यांना हे आवडलं नाही या कल्पनेने देखील आम्ही तिथे गप्प व्हायचो. म्हणून आईचा राग जसा मुलावर वरवर असतो, आत प्रेम असतं, असं असावं ते सत्य. बघा आता या सत्यावर लिहा, ज्याला ज्याला काय समजतंय. म्हणजे सत्य हा गुण किती अवघड आहे तो सांगितला त्याने. आता त्याच्या पुढचा गुण आहे अक्रोधा. अक्रोध म्हणजे क्रोध नसणं. तो कसा आता सांगितला त्याने, तैसा म्हणून बघा समजून घ्या, आणि मग आपण मागचे उदाहरण केलं. क्रोधा वेग आणू पाहताही जयाची ठाई उठे ना तो. एखाद्याला राग आणायचा असं ठरवून एखाद्याने तरी जरा डिवचलं, वेडावाकडा शब्द बोलला तरी देखील त्याला राग येत नाही, याला अक्रोध म्हणायचं. आपण कारणाशिवायच रागवत असतो, निमित्त देखील नसतो त्याला, तरी देखील आपण रागवतो. आता तो कसा नसावा बघा. पाषाणाला जर पाणी घातलं तर त्याला कोंब फुटतात का? फुटत नाही. जे पाणी किती जरी घातलं तरी पाषाणाला जसा कोंब येत नाही. कांजी घुसळली त्याच्यातून लोणी येतं का? किती घुसळा, लोणी नाही. सापाची कात आहे, त्याला जर आपण त्या कातेला जोरात लात मारली आता ती कात काय फडा काढणार आहे? कधी आपल्याला उदाहरण सुचत देखील नाही. किंवा राखेमध्ये आणखीन एक पुन्हा शुकाचार्यांच्या ठिकाणी उठावा कंदर्प देखोनिया रूप रंभेचे शुकाचार्य कडकडीत वैराग्य, त्यांच्या समोर संगार अंबा आणून उभी झाली, काय त्यांना होणार आहे? काही परिणाम नाही त्याच्यावर. तुकोबांच्या पुढे ती कोणी आणून उभी केली, त्याने काय होणार परिणाम? आई म्हणाले शिवाजी महाराजांच्या पुढे ती आणून सुभेदाराची सून उभी केली, तेव्हा ते म्हणले आमच्या मातोश्री अशा असतात तर मी असाच झालो असतो. काय झाला परिणाम त्यांच्यावर? होणारच नाही, तो विकार उठणारच नाही. तो काम जसा उठत नाही तिचा क्रोध उठत नाही. राखेमध्ये जर तूप घातलं तर काय अग्नी प्रदीप्त होणार आहे? अग्नी जळून राख झाली त्याची. तैसे बाळासी जेणे चढे कोप ऐसे शिव्या शाप आले काय. लहान मुलाला सुद्धा राग येईल असे जर शिव्या शाप दिले कुणी तरी ब्रह्म्याचही धरिता चरण आयुष्यवीन. आणखी एक उदाहरण दिलंय, आयुष्यवीन नुठे जैसा, ज्याचं आयुष्य संपलेलं आहे, यमराज येऊन उभे राहिलेले आहेत न्यायला, अशा वेळेला ब्रह्म्याचे जरी पाय धरले तरी त्याला आयुष्य मिळणार नाही. आला अंतकाळ. म्हणजे ह्या जशा गोष्टी अशक्य आहेत तैसे त्याप्रमाणे ज्याला कितीही संताप आणायचा म्हटलं तरी संताप येत नाही, त्यालाच अक्रोध असं म्हटलेलं आहे. हे सगळे जे गुण आहेत ना ते बोधावर जी व्यक्ती, संतांना नाथांना चिडायला क्रोध यावून किती प्रयत्न केले लोकांनी, पण शांतीधाम नाथ. ज्ञानोबांना किती छळलं, तुकोबांना किती छळलं, प्रत्येक संतांना ह्याच्यातून जावं लागलंय. ते असं बोलले, ह्यांनी निंदा केली, हे असं बोलले, त्यांनी तसं केलं. सुरुवातीला असं का निंदा केली अशी थोडं कुठेतरी आत खंत वाटते. पुढे पुढे असा एक बोध येतो हळूहळू की त्यांच्या रूपाने भगवंतच आपली कसोटी बघतोय. कालच एक मला फोन आला होता आणि ते म्हटलं कसं काय आहे, तर म्हणले काही नाही, त्यांना सांगून काही उपयोग नाही, मूर्ख आहे तसं समजायचं. म्हटलं असंही समजू नको, मूर्खही म्हणू नको, तू असं समज
की त्यांच्या रूपाने परमेश्वरच आपल्या सहनशीलतेची कसोटी घेतोय आणि मनोमन त्यांना नमस्कार कर. आपलाच मुलगा सून आहे पण मनोमन त्यांना नमस्कार कर की प्रभू या रूपाने तुम्ही माझी कसोटी घेत आहात. असं केलंच तर तुझी साधना नीट होईल. म्हणून प्रत्येक वेळा साधकाने जागृत राहून जी काही घटना घडत असते ती आपल्याला परमेश्वराकडे नेणारी आहे असं लक्षात ठेवून जर पाहायला लागलो तर हे सगळे गुण आपल्या अंगात यायला लागतात. आणि त्यामुळे एक एक गुण शांतपणाने आपण समजून घेऊया, पुन्हा पुन्हा वाचूया, आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करूया. म्हणून एक एक गुण 26 गुण अत्यंत महत्वाचे आहेत तसे आपण पाहूया. हरि ओम तत्सत. नमितो योगी थोर विरागे तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात् परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीता मा मृदकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि हरि हरि. गुरुदेव माऊली ज्ञानराज हरि. कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय